रारन बोराडे यांची एक खूपच प्रभावी मराठी कथा आहे, वाटणी. आता नावावरून वाटेल की ही गोष्ट जमिनीच्या वाटणीची आहे, पण नाही. ही कथा आहे नाती आणि स्वाभिमान गमावण्याची. चला तर मग ह्या कथेच्या गंभीरात जाऊया. आणि कथेची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे. गावचे पंच देवबा पाटील येऊन म्हणतात, तात्या, पोरं वाटणी करायची म्हणायलेत. आता हे फक्त एक साधं वाक्य नाहीये. हे आहे एका कुटुंबात सुरू झालेल्या वादळाची पहिली घडघडाट. कळतंय, या एकाच वाक्यात कथेचा सगळा संघर्ष दडलेला आहे. तर कथेची सुरुवात होते एका एकदम तणावपूर्ण दृश्यानं. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक म्हातारा शेतकरी गणातात्या दिवसभर शेतात राबून घरी परततोय. आणि घरी येऊन बघतो तर काय, अख्खं कुटुंब ओसरीवर बसलंय. पण कसं, एकदम विचित्र शांततेत. आणि सगळेजण फक्त आणि फक्त त्यांचीच वाट पाहतायत. या दृश्यात ना एक प्रकारचा कोंडमारा आहे. लेखक जी उपमा वापरतात ना, ती तर अंगावर काटा आणते. ते म्हणतात, कुटुंब असं जमलंय जसं उसाच्या चोथऱ्यावर माशा बसाव्यात. विचार करा, 2 भाऊ, त्यांच्या बायका म्हणजे सुना दाराच्या आडून बघतायत, आणि तात्यांची पत्नी ती तर एका कोपऱ्यात टाकून दिलेल्या एखाद्या पोथ्याऱ्यासारखी बसलीये. या एका वर्णनावरूनच कळतं की घरातलं वातावरण किती तंग आणि भयाण आहे. आणि गणातात्यांचा प्रतिसाद, तो तर त्यांच्या मनातली सगळी हताशा आणि थकवा दाखवून देतो. ते म्हणतात, करायचं तर करा, म्हणावं वाटण्या. त्यांच्याच मनात तसं असल्यावर म्या तरी काय करणार. म्हणजे बघा, हा वाद काही आजचा नाहीये. गेल्या 6 महिन्यांपासून घरात हे सगळं धुमसतंय. आणि आता तात्यांना असं वाटायला लागलंय की रोजच्या या कटकटीपेक्षा एकदाची वाटणी झालेलीच बरी. पण इथून पुढे वाद जमिनीचा राहतच नाही, तो एका वेगळ्याच आणि जास्त भयानक दिशेला जातो. गावचे पंच देवबा पाटील हेच स्पष्ट करतात की जमिनीचे 2 वाटे करायचे की 3 हा मुद्दाच नाहीये. खरा आणि सगळ्यात अवघड प्रश्न आहे तो म्हणजे या आईवडिलांचं काय करायचं. इथे आपल्याला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. गणातात्यांची योजना एकदम साधी आणि सरळ आहे. 2 मुलांना 2 वाटे आणि 1 वाटा स्वतः आईवडिलांसाठी. पण मुलांची योजना ती पूर्णपणे वेगळी आहे. त्यांना फक्त 2च वाटे हवेत. म्हणजे आईवडिलांना काहीच नाही. विचार करा, ते आपल्या बापाला एक वडील म्हणून नाही, तर जमिनीवर हक्क सांगणारा एक तिसरा हिस्सेदार म्हणून बघतायत. आणि मग धाकटा मुलगा जे उत्तर देतो ना, ते ऐकून तर धक्काच बसतो. तो म्हणतो, ते नाही जमायचं. मुळातच लंगोटीभर जमीन मिळून ठेवलीया, त्यात भी 3 वाटण्या करायच्या म्हणल्यावर खाली काय हायलं. म्हणजे विचार करा, तो वडिलांच्या प्रस्तावाला तर धुडकावून लावतोच, पण त्यांनी आयुष्यभर कष्ट करून कमावलेल्या जमिनीला लंगोटीभर म्हणून हिणवतोय. केवढा हा अपमान. पण खरं वास्तव काय आहे, ती लंगोटीभर जमीन आहे तब्बल 27 एकर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातली निम्म्याहून जास्त जमीन ही गणातात्यांनी स्वतःच्या घामातून, स्वतःच्या कष्टाने कमावलेली आहे. म्हणजे मुलाचा तो अपमान आणि हे जमिनीचं वास्तव, यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता मात्र गणातात्यांचा स्वाभिमान जागा होतो. ते मुलांच्याच तर्काचा वापर करून त्यांच्यावर एक जबरदस्त प्रतिप्रश्न टाकतात. ते म्हणतात, लेकाच्या बरोबरीने वाटणी मागणं मला बरं दिसत नाहीये खरं, पण बाप जिता आहे तवर वाटण्या करणं तुम्हाला बरं दिसतं का. काय प्रश्न आहे, अगदी जिवारी लागणारा. आणि इथून ही चर्चा जमिनीच्या वाटणीवरून माणसांच्या वाटणीवर येते. हा या संपूर्ण चर्चेचा सगळ्यात वेदनादायी टप्पा आहे, जिथे एक कुटुंब आपल्याच आईवडिलांना एक समस्या मानून तिच्यावर तोडगा काढायला बसतं. गणातात्या आता थेट विचारतात, मग मनात तरी काय आहे तुमच्या? म्हणजे आमचं काय करणार तुम्ही, आमची काय सोय लावणार आहात? आणि या प्रश्नानंतरच मुलांचा तो खरा भयानक तोडगा समोर येतो. मुलांची योजना किती थंड आणि निर्दयी आहे बघा. पहिला टप्पा, आई आणि वडिलांना वेगळं करायचं. आणि दुसरा टप्पा, एका मुलाने वडिलांना सांभाळायचं आणि दुसऱ्याने आईला. म्हणजे आपल्या जन्मदात्या आईवडिलांना 2 वस्तूंमध्ये विभागण्याचा प्रस्ताव. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. नात्यांची अशी विभागणी खरंच हादरवून टाकणारी आहे. हे ऐकून गणातात्या जे बोलतायत ना, त्यात दुःख आणि उपरोध दोन्ही आहे. ते म्हणतात, म्हणजे आमच्या बी वाटण्या करायचं म्हणा की. चांगलं आहे बाबा, जलम दिलेला पांग फेडला आमचा. लई बरं वाटलं ऐकून. आणि हे बोलता बोलता त्यांना खोकल्याची इतकी जबरदस्त उबळ येते. पण त्यांची मुलं काळजीनं नाही तर त्रासिक नजरेनं त्यांच्याकडे बघतात, जणू काही त्यांची सहानुभूती पूर्णपणे मेलेली आहे. आणि आता गोष्ट अजूनच बिघडते.
कारण आत्तापर्यंत गप्प असलेल्या ज्या सुना होत्या त्या आता या चर्चेत उतरतात आणि या कौटुंबिक चर्चेचं रूपांतर एका थंड, निर्दयी सौद्यात करून टाकतात. थोरला मुलगा वडिलांना सांभाळायला तयार होतो तर धाकटी सून लगेच तोमणा मारते. ती काय म्हणते बघा, होय की तुम्हाला कुठले ते जड व्हायला, शेताची राखण करीत ते रातदिवस रानात पडलेत ना हो का, एक गडी आयताच वाचतो. म्हणजे वडिलांना सांभाळण्यामागे प्रेम किंवा कर्तव्य नाही तर निव्वळ स्वार्थ आहे. ते शेतात राबतील म्हणजे एका गड्याचा पगार वाचेल, बस. आणि मग तीच धाकटी सून आपल्या आजारी सासूची जबाबदारी घ्यायला सरळ सरळ नकार देते. ती म्हणते, म्या माझ्या लेकराबाळांचं करीत बसू का आत्याबाईचं करीत बसू, तिचं बघणं म्हणजे रांगत्या लेकरासारखं आहे, माझ्याने ते होणार नाही. म्हणजे तिने आपल्या सासूला फक्त एक ओझं मानलंय ज्याची सेवा करायला ती तयार नाही. आणि मग येतो तो अंतिम, सगळ्यात अमानुष प्रस्ताव. तो म्हणजे, मग त्यांच्या बी करा वाटण्या, 6 महिने घ्या फोडून. ज्यांच्याकडे ह्या 6 महिन्यात मामासाहेब असतील त्यांच्याकडे लगेच दुसऱ्या 6 महिन्यात आत्याबाई. तुम्हाला बी तो सोस नगोन घ्या, मला बी तो सोस नगं. म्हणजे आईवडिलांना पण 6 महिन्यांसाठी वाटून घ्यायचं. जणू काही ते माणसंच नाहीत तर एखादी वस्तू आहेत जी आलटून पालटून वापरायची आहे. यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? आता मात्र सहनशक्तीचा अंत होतो. या असह्य अपमानानंतर कथेचा कळस येतो. गणातात्या आपल्या उरल्यासुरल्या स्वाभिमानासाठी शेवटचा आणि एक निर्णायक पवित्रा घेतात. आणि हा निर्णय घेण्यासाठी त्यांना शक्ती कुठून मिळते? ते आपल्या बायकोकडे बघतात. तिचा चेहरा पांढरा फटक पडलेला असतो आणि डोळ्यांतून फक्त पाण्याचे थेंब ओघळत असतात. तिच्या चेहऱ्यावरची ती वेदना बघून, ते अश्रू बघून गणातात्यांना आपला अंतिम निर्णय घेण्याचं बळ मिळतं. त्या एका क्षणात त्या दोघांचं दुःख एक होतं. सगळीकडे एक क्षणाची शांतता पसरते आणि त्या शांततेत गणातात्या आपल्या काठीचा आधार घेत उभे राहतात. आणि त्यांचं हे उभं राहणं हे फक्त शारीरिक नाहीये, हे आहे त्यांच्या आत्मसन्मानाचं, त्यांच्या अस्तित्वाचं उभं राहणं. आणि मग त्यांचा खणखणीत आवाज घुमतो. ते म्हणतात, आम्हाला वाटणी न ग, का 2 जागी दोघांनी न्हाणं न ग, आम्ही नवरा बायकू एका जागीच हाणार हाय. म्हणजे विचार करा, ते मुलांनी दिलेले दोन्ही पर्याय धुडकावून लावतात. त्यांना ना जमिनीचा वाटा हवाय, ना एकमेकांपासून वेगळं व्हायचे. ते फक्त आपल्या पत्नीसोबत एकत्र राहण्याचा हक्क सांगतात. आणि मग ते जे शेवटचं वाक्य बोलतात ते तर काळीच पिळवटून टाकतं. द्यावी वाटली तर सालाची आडशिरी द्यावी, नाहीतर खाऊ मोलमजुरी करून. म्हणजे वर्षाचं धान्य दिलं तर द्या, नाहीतर आम्ही या म्हातारपणात मजुरी करून खाऊ. वेगळं होण्याचा तो अपमान सहन करण्यापेक्षा त्यांना वार्धक्यात कष्ट करणं मान्य आहे. आणि इथेच कथेचा शेवट होतो, एका गंभीर, स्तब्ध शांततेत. गणातात्यांच्या त्या निर्णयानंतर सगळेच निःशब्द होतात. ते हळूहळू दुसऱ्या खोलीकडे निघून जातात. आणि मागे बसून राहते त्यांची पत्नी. तिच्या डोळ्यांवर अश्रूंचा एक दाट पडदा आलेला असतो. तिच्या डोळ्यांतली ती मूक वेदना. तिथेच ही कथा संपते. ही कथा संपते, पण आपल्या मनात एक मोठा प्रश्न सोडून जाते. जेव्हा एखादं कुटुंब विभागलं जातं तेव्हा खरं काय गमावलं जातं? वाटणी ही फक्त जमिनीची किंवा मालमत्तेची नसते, ती होते नात्यांची, आदराची, प्रेमाची आणि शेवटी माणुसकीची. आणि जेव्हा एक कुटुंब असं तुटतं तेव्हा यातलं नेमकं काय काय गमावलं जातं, हा प्रश्न ही कथा आपल्यासमोर उभा करते.